मी अशा बौद्ध विहारामध्ये गेलतो ना भावानो, ती इतकं भारी बौद्ध विहार होतं ना. खरं मी निघालतो भावानो उदगीरला, कारण की आपल्याला उदगीरला 2 साईड आले, लांब जायचं होतं आणि मला तिथं फिरायचं पण होतं. म्हणून मी टाकी सगळी फुल करून घेतली बरं का पेट्रोल. जाताना महाराजांचं दर्शन घेतलं आणि मला इथला व्हिडिओ काढायला लयच आवडतं बरं का. ऊन लयच कडक होतं म्हणून मी पाण्याची बॉटल घेतली, ते पण थंड का. उदगीरची ही पहिली साईड आहे बरं का, 3 किलोमीटर. लवकर काम करायचं होतं कारण की मला दुसरी पण साईड होती आणि आपल्याला एक चांगल्या बौद्ध विहाराला पण जायचं होतं भेट द्यायला. सगळं मटेरियल वरी घेतलं, सगळं स्ट्रक्चर रेडी केलं आणि सगळ्या प्लेट वगैरे सेट करून आम्ही निघाला दुसऱ्या साईडवर. मला माहित नव्हतं उदगीर पण एवढं मोठं आहे आणि इतकं भारी पण. सगळ्यांनी एक महाराजांसाठी कमेंट करा बरं का, जय भीम आणि जय शिवराय. आम्ही आलो दुसऱ्या साईडवरती. इथं आहे ना सगळं ऑलरेडी सगळं स्ट्रक्चर करून ठेवलं होतं बरं का. जेवढं काम महत्वाचं आहे ना तेवढंच आपल्या पोटाला पण जेवण महत्वाचं आहे. डायरेक्ट आम्ही MH55 धाब्यावर. इथलं जेवण इतकं भारी आहे ना भावांनो आणि एकदम क्वालिटी आहे बरं का. जाताना मला हार्डवेअर मध्ये जायचं होतं आणि मला जेहू घ्यायचे होते. जेहू घेऊन मी डायरेक्ट साईडवरती आलो बरं का आणि सगळे पॅनल एकदम बरोबर सेट करून. पुढचा ब्लॉग बौद्ध विहारचा येणार आहे बरं का, कारण की उदगीर मध्ये एवढं भारी बौद्ध विहार बांधलंय ना भावांनो. या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि कमेंट करा. जाताना तेवढे फॉलो करा. बाय बाय.